अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या पुरवणी मागण्यावरती चर्चा करण्यासाठी आणि संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना काही सूचना करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले योजना, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, अशा दोन योजना त्या ठिकाणी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आल्या। परंतु हे जे महायुतीचं सरकार आहे, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असू द्या, आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब असू द्या, सुनेत्राताई पवार असू द्या, यांनी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांची एक काळजी घेतली आणि राजमाता अहिल्याबाई होळकर या नावाने एक कर्जमाफी योजना त्या ठिकाणी सुरुवात केली। मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारचं अभिनंदन करील। परंतु अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत या ठिकाणी ह्या कर्जमाफीच्या बद्दल मी एक 2-3 मागण्या प्रामुख्याने आपल्या मार्फत त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करणार आहे। ही जी कर्जमाफी योजना आहे, ही काही प्रमाणामध्ये क्लिष्ट असलेली कर्जमाफी योजना आहे। यामध्ये सुटसुटीतपणा कसा निर्माण होईल ते पाहण्याची त्या ठिकाणी गरज आहे। अध्यक्ष महोदय, यापूर्वी 2 कर्जमाफी योजना झाल्या, परंतु सरकारने ही कर्जमाफी योजना आणत असताना काही निकष त्या ठिकाणी लावले आणि म्हणून मी शेतकऱ्यांच्या वतीने एक मागणी अशी करणार आहे, काही कर्जमाफी करत असताना 19 आणि 22चा कोणताही त्या ठिकाणी संबंध येऊ नये। आणि जर आपण 2 लाख रुपये त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला जर कर्ज माफ करणार असेल आणि त्याच्यावरती त्या शेतकऱ्याच्या नावावरती जर कर्ज असेल तर उरलेलं कर्ज त्यांनी त्वरित भरावं, ही अट त्या ठिकाणी प्रामुख्याने काढून टाकण्याची त्या ठिकाणी गरज आहे। अध्यक्ष महोदय, एका शेतकऱ्यांचं कर्ज माफ 19ला झालं, परंतु आता परत त्या शेतकऱ्यांनी मधल्या काळामध्ये कर्ज काढलं, परंतु ते कर्ज सुद्धा माफ होण्याची खऱ्या अर्थाने मी शेतकऱ्यांच्या मार्फत विनंती करणार आहे का ते सुद्धा कर्ज त्या ठिकाणी माफ झालं पाहिजे, अशी मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, या कर्जमाफीच्या बद्दल जो कर्जदार बँकेचं कर्ज वर्षानुवर्ष त्या ठिकाणी तारखेनुसार त्या ठिकाणी भरतो, तर आपण त्याला अनुदान म्हणून 50,000 रुपयाचं त्या ठिकाणी अनुदान देतो। परंतु अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अट काय टाकली का सतत जर 2 वर्ष कंटिन्यू जर त्यांनी रेग्युलर कर्ज जर भरला असेल तरच त्याला 50,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी मिळेल। मी या ठिकाणी आपल्या मार्फत विनंती करील का ती अट त्या ठिकाणी काढून टाकावी आणि मागील वर्षी त्यांनी जर कर्ज जर रेग्युलर भरला असेल तर त्याला त्या ठिकाणी 50,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे, ही मी कृषी मंत्री महोदयांना प्रामुख्याने या ठिकाणी विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी कृषी मंत्री महोदय या ठिकाणी बसलेले, मी त्यांना या ठिकाणी आपल्या मार्फत विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय का विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक क्लिष्ट पद्धती, अनेक नियम त्या ठिकाणी घालून दिले आणि म्हणून त्यामुळं बाकीच्या महाराष्ट्राचं मी सांगणार नाही, परंतु माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्या विम्यामध्ये बसला नाही। एका बाजूला विमा ज्या कंपन्या त्यांना 8-8, 9-9 हजार कोटी रुपयाचा त्या ठिकाणी नफा मिळतो, परंतु त्या ठिकाणी मी विनंती करील का विमा कंपन्या नफा कमवण्यासाठी त्या ठिकाणी स्थापन झालेल्या नाही, तर मी विनंती करणार का आमचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा सुद्धा या विमामध्ये त्या ठिकाणी बसावं। एखादी अट इकडे तिकडे करा, शिथिल करा, परंतु त्या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ट्रायल म्हणून माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा खताच्या बाबतीमध्ये ऑनलाईन करण्यात आला। मी कृषी मंत्री महोदयांना विनंती करेल, कृषी मंत्री महोदय, एकतर ग्रामीण भागामध्ये नेटची सुविधा नाही, ग्रामीण भागामध्ये लोकांना छोटे छोटे मोबाईल वापरण्याची सवय, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जो खत मागील त्यालाच त्या ठिकाणी खत दिल्या जातं। मी विनंती करणार आहे का काही दिवसापुरतं तरी आपण आपल्या उद्याच्या उत्तरामध्ये घोषणा करा का छत्रपती संभाजीनगर जिल्हा खताच्या बाबतीमध्ये, खरेदीच्या बाबतीमध्ये आम्ही 2 महिने 3 महिने त्यामध्ये
सूट देतोय अशी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, मी कृषी मंत्री महोदय आणि महायुती सरकारचं अभिनंदन करेन का आमच्या सरकारने कृषी मार्फत ट्रॅक्टर असेल, टेम्पो असेल, असं यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केलं. मी त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करेन. परंतु अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी कृषी मंत्र्यांना विनंती करीन का जे ट्रॅक्टर आम्ही खरेदी करतो ते जर त्या ठिकाणी इन पॅनल मध्ये जर असेल तर त्यामध्ये बोगसपणा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि म्हणून मी विनंती करेन की उद्या आपण जे पॅनल मध्ये ती घोषणा त्या ठिकाणी करावी का जेणेकरून कोणताही बोगसपणा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. आणि म्हणून मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, मला खऱ्या अर्थाने सकाळी प्रश्न उत्तराच्या तासामध्ये एका सन्माननीय सदस्यांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता. अनेक वेळेस मुख्यमंत्री महोदय बोलले का शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणतीही सिव्हिलची त्या ठिकाणी अट आम्ही ठेवणार नाही, ती अट आम्ही त्या ठिकाणी काढून टाकू. परंतु अध्यक्ष महोदय, घडतं वेगळंच. आम्ही जेव्हा एखादा शेतकरी बँकेत जातो तेव्हा शेतकऱ्याचं सिबिल चेक केल्याशिवाय त्याला कर्ज मिळत नाही. आणि म्हणून ती अट त्या ठिकाणी काढून टाकावी आणि शासन निर्णय त्या ठिकाणी करावं का सिबिलची अट इथून पुढे रद्द केली आणि जेवढ्या बँका असेल, नॅशनलाइज असतील, कोऑपरेटिव्ह असतील, त्यांना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सांगावं, शासन निर्णय काढून सांगावं का ती अट त्या ठिकाणी आम्ही काढून टाकली. आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, ओटीएस, ज्या शेतकऱ्याने बँकेमध्ये ओटीएस केलं त्या शेतकऱ्याला ती बँक दारात उभं करत नाही. त्यांनी काही चूक केली का? ओटीएस केलं, ओटीएस केल्यानंतर त्या शेतकऱ्याला परत त्या बँकेने कर्ज त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून ओटीएसच्या बाबतीमध्ये सुद्धा शासन निर्णय काढण्याची त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गरज आहे. आणि म्हणून मी आपल्या मार्फत कृषीच्या बाबतीमध्ये हे प्रश्न त्या ठिकाणी विचारणार आहे. या ठिकाणी दुग्ध विकास मंत्री महोदय पंकजाताई मुंडे मॅडम या ठिकाणी बसले. मी या ठिकाणी सांगेल का MREGS रोजगार हमी योजना रोजगार निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी मी पंकजाताईला विनंती करेल का थोडा जरा जास्तीचा घास मी घेतोय. जसं आपण वैयक्तिक विहिरी दिल्या MREGS मार्फत तसं एक प्रयोग करावं आणि आमच्या शेतकऱ्याला MREGS मार्फत दुग्ध व्यवसायासाठी त्या ठिकाणी MREGS मधून पैसे जर दिले तर शेतकरी जसं विहिरी त्या ठिकाणी मिळाल्या, अनेक शेतकऱ्याला गायगोठी मिळाली MREGS मधून, तसं दुग्ध व्यवसायासाठी MREGS चा उपयोग जर करता आला तर आपण त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करावं. अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या बाबतीमध्ये बाब क्रमांक 222 ते 246 यावरती मी चर्चा करणार आहे. अध्यक्ष महोदय, बऱ्याच ठिकाणी उपकेंद्र बांधून तयार आहे परंतु जागा रिक्त आहे. केंद्र दोन कोटी रुपयाच्या इमारती बांधून आहे परंतु त्या ठिकाणी कोणताही डॉक्टर त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून किमान एका उपकेंद्रावरती नाही जर MBBS मिळाला तर DHMS घ्या, BHMS घ्या. हाय मंत्री महोदय, तय आहे राज्यमंत्री तय. मी या ठिकाणी विनंती करणार आहे का ज्या ठिकाणी उपकेंद्राच्या इमारती बांधून पूर्ण झाल्या तिथं किमान MBBS नाही परंतु कोणता तरी एक डॉक्टर त्या ठिकाणी असण्याची गरज आहे. माझ्या तालुक्यामध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 कोटी रुपयाचे उपकेंद्र तयार आहे, 60 लाख रुपयाचे उपकेंद्र तयार आहे परंतु वर्ष झालं ते उपकेंद्र अजून उघडलेच नाही. आणि मी आपल्याला विनंती करणार या पुरवणीच्या मार्फत आपण त्याचा त्या ठिकाणी प्रामुख्याने विचार करावा. अध्यक्ष महोदय, महिला बाल कल्याणच्या बाबतीमध्ये बाब क्रमांक 316 या बाबतीमध्ये मी थोडस विचार या ठिकाणी करतोय का आम्ही अंगणवाड्याच्या खोल्याच्या बाबतीमध्ये खूप वेळेस मी बोललो. मी 19 ला आमदार झालो. पहिला प्रश्न मी अंगणवाड्याच्या खोल्यामध्ये त्या ठिकाणी मांडला का अंगणवाड्याच्या खोल्या बांधण्यासाठी जर आम्ही पाहिलं तर DPTC मधून एकेकाच्या आमदाराच्या वाट्याला 5-5 खोल्या येतात. माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 400 अंगणवाड्या आहे परंतु या 400 अंगणवाड्यापैकी अध्यक्ष महोदय 92 अंगणवाड्या त्या ठिकाणी उघड्यावर भरताय, 92 अंगणवाड्या उघड्यावर भरताय, कुठेतरी पत्र्यामध्ये त्या ठिकाणी अंगणवाड्या भरताय. म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी सरकारला विनंती करा, एक नवीन शीर्षक तयार करा
नवीन हेड तयार करा आणि अंगणवाड्यासाठी अंगणवाड्याच्या खोल्या बांधकामासाठी त्या ठिकाणी निधी कसा उपलब्ध होईल त्याचा प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे। अध्यक्ष महोदय, माझ्यापूर्वी या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी उमेदच्या बाबतीमध्ये खूप चांगलं त्या ठिकाणी संभाषण केलं। मी सुद्धा सांगेन का ग्रामीण भागाच्या बचत गटाला जर खऱ्या अर्थाने प्राधान्य द्यायचं असेल आणि आमच्या महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल, महिला स्वतःच्या पायावरती ग्रामीण भागाची उभी करायची जर असेल तर उमेदला त्या ठिकाणी बळ देण्याची गरज आहे। आज उमेदचं काय घडतं, आम्ही प्रभाग संघ पाहिले, प्रत्येक वार्डानुसार प्रत्येक सर्कलनुसार त्या ठिकाणी प्रभाग आहे, परंतु त्या महिला मीटिंग घेण्यासाठी त्यांना कुठे जागा नाही, एकत्र बसण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी जागा नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी पहिली विनंती त्या ठिकाणी करणार आहे, या ठिकाणी महिला बाल कल्याण मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थिती त्यांना मी विनंती करणार आहे, किमान एका सर्कलला एक इमारत, एका सर्कलला उमेदचं एक कार्यालय जर त्या ठिकाणी जर आपण जर दिलं तर उमेदच्या सर्व महिला, मी आता मागील आठवड्यामध्ये माझ्या बोरसर नावाच्या गावामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये महिलांची सर्वसाधारण सभा बोरसर गावामध्ये त्या ठिकाणी गेलो, 45 महिलांचे बचत गट होते, 45 महिलांचे बचत गट। त्या सर्वसाधारण सभेमध्ये मी गेलो, मंदिरामध्ये आम्ही सर्वसाधारण सभा घेतली आणि त्या महिलांनी त्या ठिकाणी माझ्या समोर एकच प्रश्न मांडला का आम्हाला किमान प्रभाग संघाचे तरी ऑफिस त्या ठिकाणी निर्माण करून द्या। आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का प्रभाग संघाचे उमेदसाठी प्रत्येक सर्कलला एक ऑफिस त्या ठिकाणी सुरू करण्याची गरज आहे आणि त्यांना जेवढं जेवढं कर्ज वाढवता येईल ते कर्ज जर वाढवलं तर आम्हाला वाटतं महिलांचं सक्षमीकरण होईल, महिला ग्रामीण भागाच्या स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी उभा राहतील, महिला स्वतःचे उद्योग त्या ठिकाणी करतील आणि महिलांनी जर स्वतःचे उद्योग, जसं पापडचा विषय नेहमी करता, मी लिज्जत पापडचा विषय नेहमी करता सांगतो, तो जर ग्रामीण भागामध्ये जर झाला तर अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी होईल। आणि अध्यक्ष महोदय, कृषीच्या बाबतीमध्ये मी सिबिल आणि OTS मंत्री महोदय साहेब या ठिकाणी भरणे मामा बसलेले, खास करून यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये, OTSच्या बाबतीमध्ये, सिबिलच्या बाबतीमध्ये, आरोग्याचे रिक्त पद असू द्या। आणि शेवटचं एक वाक्य या ठिकाणी मी सांगणार आहे का अंगणवाडीच्या सेविका आणि अंगणवाडीच्या मदतनीस अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करताय आणि त्यांच्या जेवढ्या जेवढ्या मागण्या असेल, उमेदच्या मागण्या असतील, तेवढ्या आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्या, एवढी या ठिकाणी या पुरवणी मागणीच्या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो, मला बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। रामकृष्ण हरी।